नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आचार्य वर्धमान सागर महाराजांच्या विचारांचे संस्काररूपी गुरुकुल उभे राहावे. सुरेश चौगले. निमशिरगाव येथे आयोजित विनयांजली प्रसंगी केले आवाहन. अनेकांनी भुवया उंचावून दिले अनुमोदन. आचार्य वर्धमान सागर महाराजांच्या संस्काररूपी शिक्षणाचा श्री गणेशा बाहुबली गुरुकुलमधून झाला. त्या शिक्षणाच्या काळात त्यांच्यावर झालेले संस्कार आणि संस्कारातून घडलेले व्यक्तिमत्व, आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत केलेली वाटचाल ही निश्चितच समाजाच्या दृष्टीने प्रेरणादायी आहे. हे सुप्त गुण या कर्मभूमीत मिळाले अशा गुरुकुल संस्था उभा करून महाराजांचा विचार आणि संस्कार जपणे ही काळाची गरज आहे. महाराजांचे संस्काररूपी विचार गुरुकुलच्या माध्यमातून नव्या पिढीपुढे जपणे काळाची गरज आहे. निमशिरगाव येथे आचार्य वर्धमान सागर महाराजांच्या सल्लेखना समाधीनंतर घेण्यात आलेल्या विनयांजली प्रसंगी सुरेश चौगले बोलत होते. यावेळी आचार्य चंद्रप्रभ सागर महाराज सहसंघ पंचक्रोशीतील विविध संस्थेतील पदाधिकारी प्रमुख उपस्थित होते. चौगले पुढे म्हणाले, गुरुकुल हे केवळ ज्ञानदानाचे केंद्र न राहता संस्कार आणि आयुष्याच्या खडतर वाटचालीसाठी दिशादर्शक म्हणून या महाराजांचे विचार दीपस्तंभाप्रमाणे येणाऱ्या पिढीप्रमाणे उभे राहावे. आजच्या गुरुकुलाची उभारणी भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. गुरुकुल हे शिक्षणाचे केंद्र नसावं आणि उद्याच्या भावी पिढीपुढे संस्कार ही काळाची गरज आहे. महाराजांच्या रूपाने उभे राहणारे गुरुकुल हे शिक्षणाचे केंद्र ठिकाण न राहता त्या संस्कारांचे केंद्र बनणे गरजेचं आहे. संस्कारक्षम पिढी समाजाचं हित आणि युवा पिढीचं भविष्य घडवू शकते, असा आजवरचा इतिहास आहे. सन्मती संस्कार मंचचे संघटक कैलास आवटी म्हणाले, संस्काररूपी शिक्षणातून स्वतःच्या व्यक्तिमत्वाबरोबरच समाजाचा विकास सुद्धा साधता येतो. हे महाराजांनी आयुष्याचे वाटचालीतून दाखवून दिलं. वाईट प्रथा, वाईट पद्धती, व्यसनाधीनता ही पुसून काढण्यासाठी बालचमूंना संस्काराची गरज आहे. समाजाच्या प्रती सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या माणसाच्या पुढाकाराची या विचारासाठी गरज आहे. यावेळी अध्यक्ष विजय भोकरे, उपाध्यक्ष सुरेश आवटी, देशभूषण मगदूम, शांतीनाथ पाटील, आदगुंडा पाटील, डॉक्टर जयपाल चौगले, सुरेश मानगावे, अभय चौगले, प्रकाश पाटील, श्रीकांत चौगले, संघटक संघटिका, पंचक्रोशीतील श्रावक श्राविका उपस्थित होते. सर्व मुनिवर्यांना नमस्ते. बरेच जण या ठिकाणी आपले विचार मांडलेले आहेत, पण आम्हा सन्मती परिवाराला जी काही विचार आमच्या मनात भरले ते 2 मिनिटात मी व्यक्त करतो. या ठिकाणी एप्रिल 2013ला ज्यावेळी आम्ही कुंथलगिरीला धर्मसंस्कार शिबिर घ्यायचं होतं, त्यावेळी महाराजांना 5 महाराजजी होते. महाराजांना मी विनंती केली, महाराजजी तुमच्या सानिध्यामध्ये मला शिबिर घ्यायचं आहे. महाराजजी तात्काळ होकार दिले. ऊन रखरखत होतं. मला वाटणार अशा उन्हाळ्यामध्ये महाराजांना हे जमणार का? पायाला फोडी उठवलेल्या सांगोला पंढरपूर पार केलो आम्ही. पायाला फोडी उठवलेले महाराजांची ती अवस्था बघून आम्हालाही थोडस गहिवरून आलं. पण महाराजजी विचारणं खूप, त्यांची निष्ठा प्रचंड होती. आणि जसं अंतर कात्रत गेलो भूमजवळ महाराजजी खूप थकले होते. पण त्या थकलेल्या मनाला नियतीनं त्या ढगातून जे अश्रू ढाळलेले आहेत पुन्हा स्फूर्ती त्या ठिकाणी प्रचंड मिळाली आणि महाराजांनी कुंथलगिरी गाठलं. दुसरा मुद्दा असा की महाराजांनी ज्या ज्या ठिकाणी शांती सागर महाराजांची जयंती आम्ही केली त्यातले 2-3 कार्यक्रम महाराजांच्या सानिध्यात केलं. आणि दुधगाव मधला प्रसंग मला आठवतो. जवळजवळ 40-50 हजारचा मोप. आणि त्या सगळ्या लोकांना वाटत होतं की महाराजांना पदवी द्यावी, महाराजांना आदर करावं. पण या पंचम कालामध्ये शांती सागरांच्या नंतर पदासाठी दूर राहणारे हे वर्धमान सागरजी महाराज एक अत्यंत दुर्मिळ असं व्यक्तिमत्व. दुसरा एक प्रसंग मला सांगावा असं वाटतो की जे बालमित्र होते त्या बालमित्रामध्ये जे बेळंके सरांच्या वडिलांनी इथं काहीतरी चांगलं निर्माण व्हावं अशी जी कल्पना होती, पण ती बाहुबलीला झाली. एवढ्या सगळ्या प्रचंड संख्येमध्ये मला असं वाटतं महाराजांचं स्मारक पुतळा उभा करण्यापेक्षा
त्यांच्या नावानं एखादं चांगलं गुरुकुल निर्माण व्हावं अशी भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि मी थांबतो. जय जिनेंद्र. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.